सर्वांना जय जिनेंद्र. विषय श्री इष्टोपदेश. श्लोक क्रमांक 14. मंगलाचरण. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सव्वसाहुणम्. यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने. नमोस्तु परमात्मने. श्री पूज्यपाद स्वामी विरचित इष्टोपदेश ग्रंथाच्या आधारे आपण स्वाध्याय करत आहोत. विगत श्लोकामध्ये 13व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आपण हे शिकलो की ज्या धनादिकांची आपण प्राप्ती करण्यामध्ये आपलं जीवन पूर्ण समर्पित करतो आहोत ते धन हे मिळवण्यासाठी कठीण आहे. त्याची सुरक्षा करणं देखील कठीण आहे आणि एक ना एक दिवस ते नष्ट होणार आहे. कालचा विषय हा थोडासा कठीण वाटला अशी ही प्रतिक्रिया काही आमच्या युवक बंधूंकडून मिळाली. परंतु हे वस्तुतथ्य स्वीकारल्याशिवाय आपल्याला या वस्तुव्यवस्थेचं परिपूर्ण अचूक ज्ञान होणं शक्य नाही आणि त्यामुळं आपल्याला हे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे की काल आपल्याला विषय स्पष्ट करण्यात आला होता तरी सुद्धा याचं अवलंबन करणं खूप कठीण आहे. हे आपल्या जीवनामध्ये उतरवणं खूप कठीण आहे अशा प्रकारे भाव व्यक्त झाला. परंतु मी हे सांगू इच्छितो की हे कठीण नाही आहे. कोणत्या अपेक्षेनं कठीण नाही आहे तर आपल्या ज्या दैनंदिन क्रिया आहेत आपला जो दैनंदिन व्यवहार आहे तो याना त्या रूपाने जसा सुरू आहे तसा सुरू राहील. परंतु त्या पाठीमागची धारणा बाकी नियमाने बदलल्या वाचून राहणार नाही. थोडंसं चिंतन अपेक्षित आहे. थोडंसं स्वतःला प्रश्न विचारणं अपेक्षित आहे की काय या धनसंपत्तीद्वारे आणि या सर्व माझ्या धनार्जनाद्वारे सर्व समस्या सुटतात, नियमाने सुटतात, निश्चय आहे, गॅरंटी आहे. तर मग लक्षात येईल, अनुभवांती लक्षात येईल की खऱ्या अर्थानं या सर्व समस्या सुटण्याचं मूळ कारण धनाधिक नसून वास्तवामध्ये जीवाचं भाग्य आहे, जीवाचा पुण्योदय आहे. कारण धनाधिक असताना सुद्धा, संपत्ती, ऐश्वर्य आणि वैभव असताना सुद्धा आपले सगळे पुराण पुरुष जर आपण त्यांचं जीवन तपासून पाहिलं तर त्यांना सुद्धा अनेक अरिष्टांना, अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं. म्हणजे श्रीकृष्ण इतके संपन्न आणि इतके पुराण पुरुष, शलाका पुरुष, पण तरी सुद्धा त्यांना द्वारका नगरीचा दाह किंवा द्वारका नगरी जी जळाली आणि तिची राख रांगोळी झाली तर ते त्याला थांबवू शकले नाहीत. प्रभू रामचंद्रांचं उदाहरण आपण पाहिलं होतं. तर हे सगळे संपन्न जीव होते किंवा धनाधिकांनी परिपूर्ण होते तरी सुद्धा पापाचा उदय आला असता ते धन त्यांच्या ठिकाणी उपयोगी पडताना आपल्याला अजिबात दिसत नाही. कौरव पांडवांच्या ठिकाणी सुद्धा आपण असंच पाहतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की आपण या धनाधिकांच्या प्राप्तीद्वारे आमच्या सर्व समस्या सुटल्या असं न मानता त्याही पाठीमागचं जे संसारामध्ये अनुकूलता मिळण्याचं मूळ कारण आहे त्याला आपण जर जोखलं तर निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे जीवन आपण केलं पाहिजे आणि धनाधिकांच्या प्राप्तीबरोबरच त्याच्यासोबत जो धर्मरूप पुरुषार्थ आहे किंवा त्या धनाधिकांच्या प्राप्तीमध्ये सुद्धा मुख्य कारणरूप जो पुरुषार्थ आहे तो जर केला तर निश्चितच आपल्याला हे जीवन अधिक चांगलं जगता येईल. बऱ्याच वेळेला आपण पाहतो की खूप धनसंपत्तीचं अर्जन करण्यामध्ये आपण जीवन समर्पित करतो आणि त्यामुळे कित्येक वेळा अशी परिस्थिती होते की जेव्हा दात असतात तेव्हा चणे नसतात आणि जेव्हा चणे मिळतात तेव्हा दात असत नाही. कित्येक वेळेला खूप धनसंपत्ती आहे, खूप अन्न पाणी खाण्याची इच्छा आहे, परंतु अशा प्रकारे शरीर स्वास्थ्य मिळतं की भरपूर धनसंपत्ती असून सुद्धा, पदार्थ असून सुद्धा
केवळ या शारीरिक अस्वास्थ्यामुळे, साखर, डायबिटीज इत्यादी झाल्यामुळे किंवा अन्य काही शारीरिक व्याधींमुळे आपल्याला त्या भोग्य पदार्थांचा आस्वाद घेता येत नाही, त्यांना भोगता येत नाही. म्हणजे एक धनाधिक किंवा पैसा अडका मिळणे रूप भाग्याचा उदय ही वेगळी गोष्ट आहे आणि त्याद्वारे जे मिळणारे पदार्थ आहेत, भोग्य पदार्थ आहेत, त्यांना भोगता येण्यासाठीचा उदय ही वेगळी गोष्ट आहे. आणि हे जर एकदा गणित आपल्याला निश्चित समजलं तर खरोखर आपलं जीवन बदलल्या वाचून राहणार नाही. हे बऱ्याच वेळेला थोड्याशा स्थूल भाषेमध्ये आपण अन्य काही ठिकाणी सुद्धा वाचतो किंवा अनुभवतो. एका ठिकाणी मला वाचलेलं असं आठवत आहे की पैशाने आपल्याला चांगला पलंग खरेदी करता येईल, परंतु झोप खरेदी करता येणार नाही. पैशांद्वारे आपल्याला पुस्तकं खरेदी करता येतील, परंतु ज्ञान मिळणार नाही. पैशांनी आपल्याला अतिशय चांगली चांगली औषधं खरेदी करता येतील, पण आरोग्य खरेदी करता येणार नाही. पैशांच्या द्वारे आपण खूप थाटामाटाने, खूप मोठ्या पद्धतीने विवाह करू शकू, विवाह सोहळा अरेंज करू शकू, पण पत्नीचं सुख किंवा पत्नी सौख्य, गृहसौख्य, कुटुंब सौख्य आपल्याला त्या पैशांच्या द्वारे मिळणार नाही. निश्चितच आपण आपल्या मुलाबाळांचं पालन पोषण पैशांच्या द्वारे उत्कृष्ट प्रकारे करू शकू, परंतु त्या पैशाद्वारे आपण मुलाबाळांचं प्रेम खरेदी करू शकणार नाही किंवा त्यांची आत्मीयता खरेदी करू शकणार नाही. यातून मला हे सांगायचं आहे की हे जसं आपण नेहमी वाचतो, अनुभवतो, तोच सिद्धांत येथे सांगितलेला आहे की धनसंपत्तीचं अर्जन करणं हा गृहस्थाश्रमाचा एक महत्वाचा भाग आहे. निश्चितच त्याला टाळता येत नाही, आपण पाहिलं होतं मागच्या व्याख्यानामध्ये. परंतु हे जर एकदा गणित समजून चुकलं की बाबा रे, हे पैसा सुद्धा एक साधन रूप आहे आणि मला जेव्हा संकट येईल, मला जेव्हा समस्या उत्पन्न होईल, तेव्हा ती धनाद्वारे सुटेलच सुटेल याची गॅरंटी नाही. कदाचित सुटेलही, कदाचित सुटणारही नाही. मग मला तर माझ्या जीवनातील संकटांचा निपटारा करायचा आहे, मला तर माझ्या जीवनातल्या अडचणी दूर करायच्या आहेत. मग त्यावेळी जर धन, पैसा अडका जर मला नियमाने उपयोगी पडेलच असं नाही, तर मग अशी कोणती वस्तू आहे की ज्यामुळे माझ्या जीवनातल्या सर्व समस्या नक्की दूर होतील? तर निश्चितच ते त्याचं उत्तर आहे किंवा ते मूलभूत निश्चित नियामक कारण आहे, तो म्हणजे जीवाचं पूर्वकर्माचं संचित, जीवाचा पूर्वकर्माचा उदय आणि जीवाचं भाग्य. जर जीवाच्या पूर्वकृत संचितापैकी पुण्यकर्माचा उदय असेल तर निश्चितच या जीवाच्या समस्या सुटतात. आणि जर त्या कर्मांचा उदय अनुकूल नसेल तर जीव कित्येक वेळेला धनाधिकांनी संपन्न होऊन सुद्धा त्याच्या समस्या सुटताना दिसत नाहीत. लोक पैशाची थैली घेऊन उभे असतात तरी सुद्धा त्यांचे प्रश्न दूर होताना दिसत नाहीत. याचं कारणच हे आहे की त्यांना धनसंपत्ती मिळू शकेल अशा जातीच्या कर्मांचा उदय तर आहे, परंतु त्यांना जी इच्छा आहे, त्यांना जे साध्य करायचं आहे, त्यांना जी इच्छा पूर्ण करायची आहे ती पूर्ण होईल या जातीचा पुण्याचा उदय त्यांच्याजवळ नाही आहे. अशा प्रकारची परिस्थिती आपण अनुभवाद्वारे निश्चितच अनुभवू शकतो. आज नाही उद्या वयाच्या विशिष्ट टप्प्यावरती हे सर्व पटू लागतं, परंतु जितक्या लवकर आपण या सिद्धांतांना समजून घेऊ, निश्चितच त्यावेळेला हे कळतं किंवा जीवन आपलं अधिक मंगलमय बनतं. आणि मग जी आयुष्याच्या थोड्याशा अंतिम टप्प्यामध्ये समज येते, त्यावेळेला असं वाटतं अरे हे मला आज कळतं आहे, परंतु हे जर मला फार पूर्वी कळालं असतं तर खरोखर माझं जीवन आणखीन चांगलं झालं असतं. मला समजून घ्यायला खूप उशीर झाला, हे आम्ही याच्यामध्ये खूप उशिरा आलो आणि त्यामुळं आम्हाला हे अगोदरच तथ्य समजले असते, आम्हाला हे सिद्धांत अगोदरच समजले असते तर निश्चितच आमचं जीवन आम्ही अधिक उत्कृष्टरित्या जगू शकलो असतो. अशा प्रकारची धारणा आपल्याला नंतरच्या काळामध्ये होते. ती होऊ नये असं वाटत असेल तर निश्चितच आपण आमच्या तरुण पिढीने हे निश्चितच तत्वज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता राहिली गोष्ट त्याला अवलंबण्याची, कारण हे सगळं जीवनामध्ये उतरवणं फार कठीण आहे. अशा प्रकारे ही आमच्या मित्रांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. तर त्याचं उत्तर असं आहे
की हे सर्व कळाल्यानंतर आमच्या जीवनामधून हे सगळे पूर्णच्या पूर्ण विकल्पच नष्ट होणं किंवा ही धनार्जनाची इच्छाच संपून जाणं आणि या सर्व कुटुंबाचा परित्याग करून सर्व निसंग रूप दिगंबर रूप अशी मुनिदीक्षा घेणं किंवा उत्कृष्ट पुरुषार्थ करणं हे निश्चितच कालांतरानं शक्य आहे. लगेचच्या लगेचच अशा उत्कृष्ट जातीचा पुरुषार्थ होईल असं नाही, परंतु या विकल्पात्मक बुद्धीमध्ये व्यवस्थित ऐकावा आपण. आपल्या या विकल्पात्मक बुद्धीमध्ये म्हणजेच आपण जे काही विचार करतो आहोत, आपलं हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये या सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय करणं हाच पहिला पुरुषार्थ आहे. मग हा पुरुषार्थ देखील आपण करू शकत नाही का? हे सगळे सिद्धांत जाणून घेऊन आता जी आपण चर्चा करतो आहोत की धनाद्वारे सगळ्याच समस्या नेहमीच सुटतीलच असं नाही. या धनसंपत्तीद्वारे माझ्या सगळ्याच समस्या नेहमीच आणि सुटतीलच असं नाही, हा एक सिद्धांत सांगितला. मग काय या सिद्धांतावर विचार करणं पण शक्य नाही? विचार करून काय खरं आहे, काय खोटं आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे याचा निर्णय करणं देखील शक्य नाही. जर विचार करणं शक्य असेल आणि निर्णय करणं शक्य असेल, भलेही आम्हाला तो निर्णय झाल्यानंतर लगेच धनार्जन करणं सोडून देणं शक्य नाही, हरकत नाही. परंतु मी जो पैसा अडका मिळवतो आहे त्याचं स्थान सुद्धा अंतिम नाही आहे. त्याद्वारे माझ्या जीवनातल्या सगळ्या समस्या नियमाने सुटतीलच असं नाही आहे. बस याचं परिज्ञान करून घेणं याचंच नाव आहे या सिद्धांताला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करणं. आणि निश्चित मग त्याची परिणती पुढे जाऊन वैराग्यात होईल. ती व्हायची तेव्हा होईल पहिल्यांदा आपण या सिद्धांताला समजून घेऊन त्याला स्वीकारणं हाच जीवनातला फार मोठा पुरुषार्थ आहे. आणि म्हणून मला आपण सर्वांना हेच सांगायचं आहे की जरूर आपण या सिद्धांतावरती अधिक विचार करून या संबंधी निर्णय करण्याचा प्रयत्न करावा. आणि तरी देखील जर वाटलं, मी असंही नेहमी सांगतो की त्यातूनही वाटलं की नाही तुम्ही कितीही म्हटला तरी धनाद्वारे सगळ्याच समस्या नेहमीच सुटत असतात असा आमचा अनुभव आहे आणि त्यामुळे भाग्य नावाची वेगळी काही गोष्ट नसते, पूर्वसंचित वगैरे काही नसतं. पण निश्चितच एक पैसा अडकात जवळ असेल तर माणूस काय वाटेल ते करू शकतो आणि त्याच्या जीवनातल्या एकूण एक समस्या पूर्णांशानं संपूर्णरित्या सुटतात असं जर आपल्याला वाटत असेल तर ती धारणा सध्या आपली आहेच, ती मग बदलण्याची आवश्यकता नाही. परंतु त्या सिद्धांताद्वारे तुम्ही सुखी झाले पाहिजे. आपलं मूळ प्रयोजन काय आहे? आपण हा सगळा स्वाध्याय कशासाठी करतो आहोत? आपल्याला सुखी व्हायचं आहे. जर या धनसंपत्तीद्वारे आपण पूर्ण सुखी होत असू, आपल्याला कुठलीही बेचैनी, कुठलंही टेन्शन, कुठल्याही प्रकारची अस्वस्थता, कुठल्याही प्रकारचा त्रास, कुठल्याही प्रकारचा विकल्प होत नसेल आणि आपण अगदी निराकुल राहू शकत असाल तर हरकत नाहीये. उलट खूप चांगलं झालं. कारण शास्त्रांमध्ये असंही सांगितलेलं आहे, निर्दोष सुख निर्दोष आनंद लो जहां भी प्राप्त हो. काय म्हणतात कि निर्दोष सुख आणि निर्दोष आनंद लो जहां भी प्राप्त हो, यह दिव्य अंतस्तत्व जिससे बंधनों से मुक्त हो. इथे किती सुंदर सांग अमूल्य तत्व विचारमध्ये सांगतात की निर्दोष सुख आणि निर्दोष आनंद तुला जिथे मिळेल तिथे घे. म्हणजे या सर्व आचार्यांना ही खात्री आहे की तुला निर्दोष सुख पाहिजे, सुख मिळते ना तुला, निर्दोष आनंद मिळतोय ना तुला जिथे मिळेल तिथे घे. तुला पैशांमध्ये आनंद मिळतो का, सुख मिळतं का, तर तू तिथून घे, हरकत नाही. पण लक्षात ठेव, ते सुख आणि तो आनंद निर्दोष असला पाहिजे. निर्दोष असला पाहिजे म्हणजे तो भोगताना तुला पुन्हा आकुलता नाही झाली पाहिजे. त्याला भोगत असताना पुन्हा तुला दुःखाचा अनुभव नाही झाला पाहिजे. आणि एकदा ते सुख उत्पन्न झालं तर ते पुन्हा नष्ट नाही झालं पाहिजे. ते तुझ्या स्वाधीन पाहिजे, ते नेहमी वाढत जाणारं पाहिजे. ते त्या सुखाचं नाव निर्दोष सुख आहे. आज आहे उद्या नाही, आणि आज वाटलं सुख आहे पण उद्या वाटलं नाही अरे माझी फसगत झाली आणि आज जास्त होतं उद्या कमी झालं, असं नको. ते सुख, तो आनंद शाश्वत टिकणारा पाहिजे, निरामय पाहिजे, इच्छांनी रहित पाहिजे. आणि तुला जर असा आनंद या विषयभोगामध्ये
5 इंद्रियांच्या विषय सुखामध्ये, धनसंपत्तीमध्ये, दागदागिन्यांमध्ये, उत्तम चांगल्या चांगल्या या घर गृहस्थीमध्ये मिळत असेल तर आम्हाला कोणती हरकत नाही. पण तुझी पुन्हा तक्रार असता कामा नये की माझ्यावर अमुक एक संकट आलं, मला हा त्रास झाला, मला ही पुन्हा दुःखाची अनुभूती झाली, अशा प्रकारची तक्रार होता कामा नये. आणि म्हणून त्यामध्ये म्हटलेलं आहे, निर्दोष सुख निर्दोष आनंद लो जहां भी प्राप्त हो, यह दिव्य अंतस्तत्व जिससे बंधनों से मुक्त हो, पर वस्तु में मूर्छित न हो इसकी रहे मुझको दया, वह सुख सदा ही त्याज्य रे पश्चात जिसके दुख भरा, मैं कौन हूँ आया कहाँ से और मेरा रूप क्या, संबंध दुखमय कौन है स्वीकृत करूं परिहार क्या, इसका विचार विवेक पूर्वक शांत होकर कीजिए, तो सर्व आत्मिक ज्ञान के सिद्धांत का रस पीजिए, किसका वचन उस तत्व की उपलब्धि में शिवभूत है, निर्दोष नर का वचन रे वह स्वानुभूति प्रसूत है, तारो अरे तारो निजात्मा शीघ्र अनुभव कीजिए, सर्वात्म में समदृष्टि दो यह वचन हृदय लख लीजिए, सर्वात्म में समदृष्टि दो यह वचन हृदय लख लीजिए. इतकं सुंदर आहे, आपण जरूर त्याचा पाठ म्हणावा. यामध्ये हे सांगितलेलं आहे की निर्दोष सुख आणि निर्दोष आनंद तुला जिथे मिळेल तिथे घे, हरकत नाही, कारण तेच तुझ्या जीवनाचं मूळ इप्सित आहे, मूळ प्रयोजन आहे. आणि ते जर तुला सापडलं तर तुला कुठलंही बंधन राहणार नाही, तुला कसलीही दुःखाची अनुभूती राहणार नाही, तुझं जीवन परम पवित्र आणि मंगल होऊन जाईल. मग काय आम्हाला धनसंपत्तीमध्ये ते निर्दोष सुख आणि आनंद मिळालं तर चालेल तुम्हाला? हो, आम्हाला चालेल. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आजपर्यंत कुणीही या धनसंपत्तीद्वारे, या इंद्रियांच्या विषय भोगांद्वारे कुणीही निर्दोष सुख आणि निर्दोष आनंद आजपर्यंत प्राप्त करू शकलेलं नाही. याचा भरोसा या आचार्यांना आहे, याचा पक्का श्रद्धा आणि विश्वास या संत मंडळींना आहे. आणि म्हणूनच ते अशा प्रकारची सूट देऊन बघतात, सांगतात की बाबा रे बघ, तुला जर तिथं आनंद मिळत असेल तर आमची हरकत नाही, परंतु आमचा हा अनुभव आहे की कधीही कुणालाही या धनादिकांच्या द्वारे निर्दोष सुखाची, अनाकुल सुखाची प्राप्ती आजवर झालेली नाही. आणि म्हणून तर तीर्थंकरांसारखे पुरुषार्थी जीव सुद्धा असलेला सर्व राजपाट, असलेली सर्व अनुकूलता सर्व सोडून त्यांनी वनजंगलाचा रस्ता धरला आणि आत्मसाधनेमध्ये ते मग्न झाले. जर खरोखर या राजपाटामध्ये आणि या विषयभोगामध्येच सुख असतं तर संयम धारण करून तीर्थंकरांसारख्या पुरुषार्थी जीवांनी सुद्धा या कुटुंब परिवाराचा त्याग कशासाठी केला जात असता? संयमाचा अंगीकार करून वैराग्य वृत्ती का बरं वाढवली असती? ते सुद्धा आनंदाने या संसारामध्ये रममाण झाले असते. हेच या सर्व प्रवृत्तीचं मूळ तत्व आहे की जे आपण समजावून घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, हरकत नाही. आपण मागील श्लोकाचा थोडाफार पुन्हा एकदा विस्तार केला. आज आपण पुढील श्लोकाला प्रारंभ करणार आहोत की ज्याच्यामध्ये या धनसंपत्तीचा इतक्या प्रकारे अर्जन करून सुद्धा जीव दुःखी होतो आणि मग या जीवाची अवस्था कशी आहे, म्हणजे या धनादिकांनी युक्त असून सुद्धा दुःखी असणाऱ्या जीवाची अवस्था कशी आहे याचं वर्णन 14व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये करतात. पहिल्यांदा आपण श्लोक पठण करूया. विपत्तिमात्मनो मूढः परेषामिव नेक्षते, दह्यमान मृगाकीर्ण वनांतरतरुस्थवत. अतिशय सुंदर आणि सोपा, सहज समजेल असा हा श्लोक आहे. याच्यामध्ये असं सांगतात, विपत्तिम, विपत्तिम म्हणजे संकटाला,
आत्मनो, आत्मनो म्हणजे आत्म्याच्या किंवा स्वतःच्या, इथं आत्मनहचा अर्थ आहे स्वतःच्या, विपत्तीम संकटाला, आत्मनह म्हणजे स्वतःच्या, मूढः म्हणजे मोही जीव, अज्ञानी जीव, संसारी जीव, परेशान इव, परेशान म्हणजे दुसऱ्यां, इव म्हणजे प्रमाणे, दुसऱ्यांप्रमाणे, इतरांप्रमाणे, न नेक्षते, नेक्षतेमध्ये संधी आहे, न ईक्षते, न पश्यती, न पाहात नाही, न म्हणजे नाही, ईक्षते म्हणजे पाहात, पाहात नाही. दह्यमान, दह्यमान, दह्यमान याचा अर्थ जळणाऱ्या, सध्या जळत असणाऱ्या. मृगाकीर्ण, मृग म्हणजे पशु, हरिण इत्यादी, आणि आकीर्ण म्हणजे भरलेल्या, हरणांनी भरलेल्या. वनांतर, वनामध्ये, वन म्हणजे जंगल, वनांतर म्हणजे जंगलामध्ये. तरु, तरु म्हणजे झाड, आणि स्थवत, स्थ म्हणजे बसलेला, स्थवत म्हणजे त्याच्यावरती बसलेल्या मनुष्याप्रमाणे. आता याचा शब्दार्थ बघितला, आता याचा अन्वयार्थ बघूया की दह्यमान मृगाकीर्ण वनांतर तरुस्थवत, हे उदाहरण दिलेलं आहे. खूप सुंदर सुंदर उदाहरणं आपल्याला इष्टोपदेश ग्रंथामध्ये पूज्यपाद स्वामींनी सांगितलेली आहेत. दह्यमान वनांतर, दह्यमान मृगाकीर्ण वनांतर तरुस्थवत, याचा अर्थ असा होतो की जळत असणाऱ्या आणि मृगांनी, पशुपक्ष्यांनी भरलेल्या, जळणाऱ्या आणि पशुपक्ष्यांनी भरलेल्या जंगलातील मधोमध असलेल्या झाडावरती बसलेल्या माणसाप्रमाणे. म्हणजे एक मनुष्य आहे आणि तो जंगलामध्ये गेलेला आहे आणि अचानक जंगलामध्ये वणवा पेटतो आहे, चोहो बाजूंनी अग्नीचं तांडव सुरू आहे, आणि त्यावेळेला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो मनुष्य पटकन एका खूप मोठ्या झाडावरती चढून बसतो आहे, स्वतःला त्या अग्नीपासून वाचवण्यासाठी. असं, आणि ते त्या जंगलामध्ये सगळे जे पशुपक्षी आहेत, खूप पशुपक्षी आहेत, तर ते सैरावैरा आपले प्राण वाचवण्यासाठी धावत आहेत. तर अशा व्यक्तीप्रमाणे मूढ म्हणजे मूढ, अज्ञानी संसारी जीव, परेशानिव दुसऱ्यांप्रमाणे, आत्मनः विपत्ती आपल्या विपत्तीला, आपल्या संकटाला, नेक्षते पाहात नाही. खूप सुंदर श्लोक आहे, खूपच सुंदर श्लोक आहे. यामध्ये अर्थ आपल्याला लक्षातच आला असेल की ज्याप्रमाणे तो व्यक्ती जंगलामध्ये अडकलेला आहे, सर्वत्र हे जंगल जळतं आहे, पशुपक्षी धावत आहेत जीवाच्या आकांताने प्राण वाचवण्यासाठी, आणि हा व्यक्ती सुद्धा आपले प्राण वाचवण्यासाठी झाडावरती चढून बसलेला आहे. तो जसा स्वतःचा जीव वाचला म्हणून समाधान व्यक्त करतो आहे, त्याप्रमाणे हे सगळे संसारी जीव सुद्धा दुसऱ्यांच्या संकटांना पाहतायत, परंतु त्यांना स्वतःचं संकट दिसत नाहीये. कोणतं स्वतःचं संकट? की ज्याप्रमाणे तो झाडावरती बसलेला व्यक्ती असं म्हणतोय, बघा अरे रे किती वाईट परिस्थिती आहे, जंगलाला आग लागलेली आहे, सगळे पशुपक्षी धावतायत, बघा ते हरण जाता जाता धावता धावता आगीच्या कचाट्यात सापडलं आणि ते आता जळतं आहे, तो बघा तो ससा मरतो आहे, हे सगळे काही पक्षी मरत आहेत, आणि मी बाकी या झाडावरती काय आहे, सुरक्षित आहे. जसा तो इतर पशु पक्ष्यांना जळताना आणि मरताना पाहून स्वतः सुरक्षित असल्यामुळे, स्वतः सुरक्षित असलेल्याच्या आविर्भावामध्ये स्वतःला सुरक्षित मानतो आहे, सुखी मानतो आहे, परंतु त्याला हे ठाऊक नाही की हीच अग्नी जळत जळत या वृक्षापर्यंत पण पोहोचणार आहे, आणि हा वृक्ष सुद्धा काही अवधीतच स्वतः सुद्धा जळणार आहे, आणि हा व्यक्ती सुद्धा त्या अग्नीच्या या तांडवामध्ये मरणार आहे. हे जसं त्या व्यक्तीला कळत नाही आणि न कळल्यामुळे तो स्वतःला सुखी मानतो, त्याचप्रमाणे हा मूढात्मा सुद्धा, हा आपला संसारी जीव सुद्धा, बघा त्याच्यावरती हे संकट आलं, पहा अरे रे त्यांच्यावरती असं व्हायला नको पाहिजे होतं, अशा प्रकारे इतरांची दुःख तर पाहतो, इतरांवर आलेली संकट तर पाहतो, परंतु माझ्याजवळ तर धनाचा संग्रह आहे, आता माझ्यावर कोणतं संकट येणार नाही, मी बाकी सुरक्षित आहे. अशा प्रकारे हा जीव त्या धनाधिकांच्या द्वारे स्वतःला सुरक्षित मानतो, परंतु त्याला हे ठाऊक नाही की कर्मांचा उदय कधीही एकसारखा राहत नाही.
कर्मांचा उदय नेहमी बदलत राहतो आणि बदललेल्या या उदयाप्रमाणे जीवाच्या सुद्धा नाना अवस्था होतात. आज जी संकट इतरांवर आलेली आहेत, कालांतराने कर्मांचा उदय बदलल्यानंतर ती आपल्यावर सुद्धा येऊ शकतात. अशा प्रकारचा भाव हा जीव जोखत नाही, ओळखत नाही आणि या धनसंपत्तीच्या साह्याने किंवा उदयाने हा स्वतःला सुरक्षित मानतो. हा झाला या श्लोकाचा सामान्य अर्थ. काय खरंच असं आहे? काय खरोखर आपली अवस्था अशी आहे? निश्चितच आपली देखील अशा प्रकारची अवस्था आहे. कारण आपण ती कथा ऐकली असेल, यक्षाचे प्रश्न नावाची कथा ऐकली असेल, की हे पांडव जेव्हा वनवासामध्ये गेले होते तेव्हा त्यांना खूप तहान लागली आणि त्यावेळेला युधिष्ठिराला खूप तहान लागल्यानंतर पाणी शोधू लागले सगळेजण आणि त्यावेळेला त्यांना तिथे एक पाण्याचा साठा किंवा एक तलाव दिसला आणि मग पहिल्यांदा एक एक पांडव तिथे जात होते. युधिष्ठिर विश्रांती घेत थांबला होता आणि त्यावेळेला तिथे यक्ष एक होता आणि त्या यक्षानं सांगितलं सगळ्या पांडवांना की माझ्या प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय तुम्ही या तलावातलं पाणी घेऊ शकत नाही. तर कुणी त्याच्या सूचनेकडे लक्ष दिलं नाही आणि त्यांनी पाणी घेण्याचा प्रयत्न केला आणि मग अर्जुन, भीम हे सगळे बाकीचे पांडव मूर्छित होऊन तेथेच पडले त्या यक्षाच्या करणीमुळे. आणि त्यानंतर जेव्हा युधिष्ठिर स्वतः तिथे गेला तेव्हा त्या यक्षानं सुद्धा त्याला तेच सांगितलं की बाबा रे, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय तू या तलावातलं पाणी पिऊ शकत नाहीस. तर त्या यक्ष प्रश्न आणि त्यामुळं मग त्या यक्षाने त्या युधिष्ठिरांना सांगितलं तुला काय विचारायचंय ते विचार. त्यावेळी यक्षानं विचारलेल्या अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न असा होता की या विश्वातली सगळ्यात मोठी आश्चर्यकारक गोष्ट कोणती? या विश्वातली सगळ्यात आश्चर्यजनक गोष्ट कोणती की जी खरोखर आश्चर्य करण्यासारखी आहे? तर त्यावेळेला युधिष्ठिरानं दिलेलं उत्तर फार मार्मिक होतं की या विश्वातला, या जगातला प्रत्येक मनुष्य मर्त्य आहे. मर्त्य आहे म्हणजे अमर नाही, एक ना एक दिवस मरणारा आहे. आणि हा मनुष्य इतरांना मरताना पाहतो सुद्धा, तरी सुद्धा हा स्वतःला अमर मानतो. हीच या विश्वातली सगळ्यात मोठी आश्चर्यजनक वस्तू आहे. यावरून हे सांगायचं आहे की इतर जीवांवरती जे आज संकट येत आहे त्या प्रकारचं संकट आपल्यावर सुद्धा येऊ शकतं. या प्रकारचं भानच हा जीव विसरलेला आहे आणि त्यामुळे तो स्वतःला तर सुरक्षित मानतो, परंतु इतरांना त्याद्वारे त्रस्त होताना पाहून सुद्धा आपल्या या धनाधिकांच्या संग्रहाद्वारे स्वतःला सुखी मानतो. ही किती मोठी विडंबना आहे. आपल्यासोबत सुद्धा असंच घडतं. एखाद्या व्यक्तीच्या घरी चोरी घडते, त्याच प्रकारचा प्रसंग आपल्यावर सुद्धा येऊ शकतो. एखाद्याला अपघात होतो, अशा प्रकारचा प्रसंग आपल्यावर सुद्धा येऊ शकतो. आजार इत्यादिक होतात, रोग इत्यादिक होतात, तर अशा प्रकारचा संयोग आपल्याबरोबर घडू शकतो. इष्टवियोग घडतो, कुटुंबामध्ये मरण होतं, अशा प्रकारचा प्रसंग आपल्या भोवती सुद्धा घडू शकतो. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे की अशा प्रकारचे प्रसंग आलेले असताना आपण इतरांना सांत्वना देण्यासाठी जातो, इतरांना त्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी जातो, पण त्यावेळेला हा विचार आपल्यामध्ये येत नाही की अरे अशा प्रकारचा संयोग तर सर्वांसोबत घडतो आहे, तर एक ना एक दिवस आपल्यासोबत घडू शकतो. अशा प्रकारची जागृती हे खऱ्या अर्थानं तत्वज्ञानामुळे आपल्या जीवनामध्ये सहजच येऊ शकते. याचा अर्थ मग ज्यांची आम्ही दुःख पाहतो आहोत ती दुःख आम्ही मागून घ्यायची का? त्या दुःखांची आम्ही इच्छा करायची का? जगात असा कोणता मूर्ख असेल की जो दुःख मागून घेईल किंवा दुःखाची इच्छा करील? कुणीही करणार नाही. परंतु जी वस्तुस्थिती आहे, जे संकट इतरांना येतं आहे, मी त्या संकटापासून खूप दूर, कोसो दूर आहे, माझ्या जीवनामध्ये हे संकट येणारच नाही असं तर नाही ना. या वस्तू तथ्याचा स्वीकार तरी केला पाहिजे ना. आणि हे आज स्वीकार जर केला तर याचा खूप मोठा लाभ आहे. आणि जर याचा स्वीकार केला नाही तर याच्यापासून नुकसान फार मोठं आहे. काय नुकसान आहे आणि काय फायदा आहे?
जर इतरांची संकट पाहत असताना मी स्वतःला संबोधन दिलं की बाबा रे, हे संसाराचं असं स्वरूप आहे आणि अशा प्रकारे कर्मांचा उदय आला असता ही धनसंपत्तीद्वारे ती दूर होईलच असं नाही, आणि अशा प्रकारचं अरिष्ट हे माझ्यावर सुद्धा कदाचित येऊ शकतं, अशा प्रकारची धारणा आणि अशा प्रकारचं सम्यक ज्ञान जर माझ्या जवळ असेल तर कदाचित कर्मांचा उदय बदलल्यामुळे हे प्रसंग माझ्या जीवनामध्ये जरी आले तरी मी त्या दुःखामध्ये वाहवत जात नाही, स्थिरता येते. आणि ती दुःख जरी माझ्या जीवनामध्ये आली तरी त्यावेळी मला हा प्रश्न पडत नाही की हे दुःख माझ्याच वाट्याला का. जेव्हा असे मोठे मोठे संकट जीवाच्या जीवनामध्ये येतात तेव्हा मी फार जवळून अनुभवलेलं आहे, कारण अनेकांच्या ठिकाणी संबोधन देण्यासाठी जेव्हा अशा प्रकारे प्रसंग येतो तेव्हा प्रत्येकाचा हाच प्रश्न असतो की शास्त्रीजी, हे आमच्या जीवनामध्ये असं का घडावं, हे आम्ही आमच्या जीवनामध्ये असं संकट का यावं. तर त्याचं उत्तर हे आहे की त्यांनी होमवर्क केलेला नाही, त्यांनी मागचा अभ्यास केलेला नाही. कोणता? की बाबा रे, अशा प्रकारची संकट ही सगळ्यांनाच येतात, मी काही नवीन नाही आहे, हा संसार असाच आहे. आणि ह्याची पूर्वतयारी पूर्वकल्पना नसल्यामुळे जीवाचा सहजच प्रश्न येतो की माझ्या जीवनामध्येच असं का घडलं. हा प्रश्न केवळ अज्ञानामुळे उत्पन्न होतो, आणि ते अज्ञान यामुळे होतं की इतरांना ती संकट येताना पाहून सुद्धा आम्ही या भ्रमात राहतो की ही संकट आम्हाला कधीही येणार नाहीत. तुम्ही ती कथा देखील ऐकली असेल की एका महिलेचे एक अतिशय लहान मूल दगावलं, मरण झालं त्याचं, आणि त्यावेळी ती माता अतिशय बेचैन झाली, अतिशय शोकामध्ये मग्न झाली, खूप शोकात बुडून गेली, आणि तिला काही सुचेना, अन्न पाणी गोड लागेना. त्यावेळी ती त्या मुलाचं शव घेऊन ती एका संत महात्म्यांकडे गेली आणि ती म्हणाली की माझं हे मूल, त्यानं काही पाप केलेलं नाही, निष्पाप आहे, मीच कुणाला त्रास दिलेला नाही, आणि हे माझं मूल दगावलेलं आहे, माझं हे मूल मला जिवंत करून द्या आणि मला या दुःखातून बाहेर काढा. त्यावेळी ते संत म्हणाले की असं होणं शक्य नाही, तुम्ही हे करून द्याच. त्यावेळी ते म्हणाले ठीक आहे, मी तुझ्या मुलाला जिवंत करतो, पण तू काय कर, गावामध्ये जा आणि अशा एखाद्या घरातून फक्त मूठभर मोहरी घेऊन ये की ज्या घरामध्ये कधीही मरण झालेलं नाही. ज्या घरामध्ये मरण झालेलं नाही अशा घरामधून फक्त मूठभर मोहरी घेऊन ये, मी तुझ्या मुलाला जिवंत करतो. ती महिला गेली आणि तिच्या लक्षात आलं की गावामध्ये असं एकही घर नाही की ज्या घरामध्ये मरण झालेलं नाही. तिच्या प्रश्नाचं उत्तर तिला आपोआप मिळालं की बाबा रे, हे प्रसंग सगळ्यांनाच येतात, मी आज त्यापैकीच एक आहे. बस हाच प्रश्न आपल्याला या तत्वज्ञानाच्या आधारामुळे पडत नाही की बाबा रे, माझ्याच वाट्याला हे दुःख का, आणि म्हणून तो त्या दुःखामध्ये वाहवत जात नाही, त्याचा विवेक शाबूत राहतो आणि त्यामुळे तो त्या प्रसंगातून लवकर बाहेर पडतो. आपण कधीही याबाबत विचार करत नाही, हा आपला दोष आहे असं माझं म्हणणं आहे. कोणता विचार करीत नाही की अशा प्रकारे संकट आल्यानंतर पहा तुम्ही, अशा प्रकारे कोणतीही संकट आली तर माणूस त्याला धक्का बसतो, त्याचं दैनंदिन जीवन प्रभावित होतं, तो टेन्शन करतो, शोकामध्ये बुडतो, आणि प्रत्येकाला अशा संकटांना सामोरं जात असताना त्यामधून बाहेर पडायला कमी अधिक वेळ लागतो. हे पाहिलं असेल तुम्ही सुद्धा की प्रत्येकाला या संकटांमधून बाहेर पडण्यासाठी, स्थिर होण्यासाठी कमी अधिक वेळ लागतो. घरामध्ये इष्टवियोग झाला तर काहींना त्या दुःखामधून बाहेर पडायला 6-6 महिने, वर्ष लागतं. काही लोकांना महिनाभरातच ते बाहेर पडतात. म्हणजे हे कशामुळे घडतं, हा कमी जास्ती वेळ कशामुळे घडतो, तर त्याचं कारण हे आहे की या दुःखाचा स्वीकार, या प्रसंगाचा स्वीकार करण्याचं जे मनोबळ आहे, ते मनोबळ जेवढ्या लवकर जीवाकडे येतं तेवढ्या लवकर तो त्या संकटातून स्वतःला बाहेर काढतो. बस हेच त्याचं उत्तर आहे. आणि त्यामधून बाहेर पडण्यासाठी आवश्यक
जो सिद्धांत आहे तो इथे आहे की बाबा रे, संसाराचं स्वरूपच असं आहे. त्यामुळे आज जी संकट आम्हाला इतरांच्या जीवनामध्ये दिसत आहेत ती कदाचित आमच्या जीवनामध्ये सुद्धा सहज येऊ शकतात. आणि त्यामुळे जीव प्रिपेअर्ड राहतो, त्याला त्यामध्ये कोणतं आश्चर्य वाटत नाही, कोणत्याही प्रकारचा अनपेक्षितपणा जाणवत नाही आणि सहजच तो त्या दुःखाला पचवण्याची एक प्रकारे पूर्वतयारी करतो. निश्चित दुःखी होतो, दुःखी होतच नाही असं नाही. गृहस्थ असल्यामुळे त्याला भूमिकेनुसार यथायोग्य दुःख तर होतं, परंतु त्याला हे स्वरूप पूर्वी माहिती असल्यामुळे, त्याने त्याचा स्वीकार केला असल्यामुळे त्याला त्याचं अनंत दुःख होत नाही. तो त्या दुःखामध्ये वाहवत जात नाही, त्याचा विवेक शाबूत राहतो आणि तो लवकर त्या दुःखातून स्वतःला बाहेर काढतो. हाच या तत्वज्ञानाचा आपल्या जीवनामध्ये फार मोठा लाभ आहे. कधी कधी मी मुद्दाम असं व्यंगानं म्हणतो की अशा प्रकारचं दुःख कोसळलं, त्रास झाला तर माणसं लगेच तक्रार करतात की हे आमच्या जीवनामध्ये का, आम्ही 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 आमच्या जीवनामध्ये असं अरिष्ट का, संकट का, असं त्यावेळी तर ते तक्रार करतात. पण जीवनामध्ये जेव्हा इष्ट संयोग येतात, खूप चांगले चांगले प्रसंग येतात, तेव्हा बरं म्हणत नाहीत की माझ्याच वाट्याला असा प्रसंग का, हा आनंदाचा प्रसंग माझ्याच वाट्याला का, हे धनाधिकांचं जे संयोग आहेत ते माझ्याच वाट्याला का, बरेच लोक दरिद्री आहेत त्यांना का हे संयोग नाहीत, असं म्हणत नाही. म्हणजे जे चांगले संयोग वाटतात, अनुकूल वाटतात, सुखासाठी निमित्त रूप वाटतात, ते मिळाल्यानंतर जीव कोणतीही तक्रार करत नाही, ते पाहिजे पाहिजे म्हणतो. आणि जेव्हा दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा माझ्याच वाट्याला का असं म्हणतो. तर ही जी वृत्ती आहे ही वृत्ती सहजरित्या नष्ट होते. जे सुखदुःख सहजरित्या जीवनामध्ये येत असतात त्यांच्याकडे स्थायी भावाने, स्थिर भावाने, स्थितप्रज्ञ बुद्धीने त्यांच्याकडे पाहण्याचा एक अलौकिक दृष्टिकोन जीवाला याद्वारे सहज प्राप्त होतो. आणि हाच या तत्वज्ञानाचा खूप मोठा लाभ आहे. आणि म्हणूनच या श्लोकामध्ये अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे की ज्यामध्ये पूज्यपाद स्वामी म्हणतात की त्या जंगलात, जळत असणाऱ्या जंगलामध्ये सगळे पशु पक्षी आपला जीव वाचवण्यासाठी धावत असताना हा एखादा व्यक्ती झाडावरती मधोमध चढून बसलेला आहे आणि स्वतःला सुरक्षित मानतो आहे, परंतु तो सुरक्षित नाहीये हे तो लक्षात घेत नाही. त्याचप्रमाणे हा संसारी जीवात्मा सुद्धा या धनसंपत्ती ऐश्वर्याच्या बळावरती इतरांना दुःखामध्ये असताना पाहून सुद्धा अशा प्रकारची दुःख आणि संकट कदाचित आपल्यावर सुद्धा येऊ शकतात, कालांतराने येतात. या सगळ्यांचा वियोग अवश्यंभावी आहे या प्रकारची धारणा करीत नाही, सुखामध्ये मग्न झाल्याप्रमाणे वागतो आणि निश्चितच अशा प्रकारे बेसावध झाल्यामुळे तो स्वतःचा घात करतो. आणि पुन्हा जेव्हा संकट येतो तेव्हा निश्चितच तो बेसावध असल्यामुळे त्यांची अनंत आकुलता आणि दुःख भोगतच राहतो. याच गोष्टीला एका वेगळ्या अँगलनी सुद्धा आपण पाहू शकतो. जोपर्यंत आपण पाहिलं ना की ज्याप्रमाणे इतर लोक संकटामध्ये सापडलेले असतात तेव्हा त्यांचं संकट हे आपल्यावरती सुद्धा येऊ शकतं, अशा प्रकारचा बोध होणं गरजेचं आहे. मी या उलट थोडंसं जाऊन सांगेन की इतरांना संकटात पाहिल्यानंतर आपल्यामध्ये दया उत्पन्न होते, करुणा उत्पन्न होते की अरे रे किती वाईट परिस्थिती आहे किंवा किती वाईट घडलं यांच्यासोबत, अशा प्रकारे आपल्याला दया येते, करुणा येते आणि आपण त्यांना सांत्वन देतो, आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होतो. निश्चितच आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला असे प्रसंग येतात की ज्यावेळेला आपण त्यांना संबोधन देण्यासाठी किंवा सांत्वना देण्यासाठी जातो. पण यामध्ये सुद्धा आपण अनुभव केला असेल की त्या सांत्वन देण्यामध्ये सुद्धा तरतमता येते, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आपण कमी जास्ती समरस होतो हे आपण अनुभवलं असेल. कसं, मी आपल्याला उदाहरण देऊन सांगतो की आज जे दुःख त्यांच्यावरती कोसळलेलं आहे त्याच दुःखाचा आपण स्वतः पूर्वी अनुभव केला असेल तर निश्चितच आपण त्यांच्या दुःखाशी जास्त समरस होतो. हे पहा तुम्ही, जसं एखाद्या व्यक्तीनं खूप कष्टानं, खूप त्रासानं आपलं शिक्षण पूर्ण केलं असेल आणि खूप हालापेष्टांमध्ये त्यानं आपलं स्वतःचं जीवन शिक्षण पूर्ण केलं असेल, त्याला कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसेल किंवा
अनेक प्रकारे अडचणी आल्या असतील, असा व्यक्ती जेव्हा दुसऱ्या एका विद्यार्थ्याला शिक्षणासाठी झगडताना पाहतो तेव्हा निश्चितच त्याला त्याच्या दुःखाशी जास्त समरस होता येतं. आणि ज्याचं शिक्षण अगदी आरामात झालेलं आहे त्याला त्याच्याविषयी तितकी समरसता वाटेलच असं नाही. त्याचप्रमाणे पहा तुम्ही, जो खूप लवकर, ज्या मातेनं खूप कमी वयामध्ये आपला मुलगा गमावलेला आहे किंवा आपल्या अपत्याला गमावलेला आहे, अशा व्यक्तीचं दुःख पटकन तीच व्यक्ती समजू शकते की जिच्यावरती असा प्रसंग गुदरलेला आहे. किंवा एखाद्याचे आई वडील हॉस्पिटलाइज झालेले आहेत आणि त्यांची सेवा शुश्रूषा करताना याची खूप दमछाक झाली आहे आणि खूप त्रास, दुःख सहन करावं लागलंय, अशा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं असाच प्रसंग असताना जे दुःख आणि त्रास होतो ते पटकन अनुभवू शकतो. आणि ते म्हणतात सुद्धा, मला माहितीये अशा परिस्थितीमध्ये अडकल्यावर काय होतं आणि मला याचा अनुभव आहे की किती त्रास होतो ते. आणि तो जीव पटकन त्याच्या दुःखाशी समरस पण होतो आणि त्याला सांत्वना पण देतो आणि त्याला मदत करण्याचा भाव पण करतो. इतर करत नाहीत असं मला म्हणायचं नाही, इतर लोक त्यांचं दुःख जाणून समजावून घेऊ शकत नाहीत असं म्हणायचं नाही. फक्त म्हणण्याचा भाव काय आहे की त्याच दुःखाचा अनुभव आम्ही सुद्धा केला असेल तर मग समोरच्याच्या दुःखाशी आमची समरसता वाढते आणि आमची सांत्वना देण्याची तीव्रता सुद्धा वाढते. बस इतकंच सांगायचं आहे. तर याच पद्धतीने इथे आपण जाणून घेतलं पाहिजे की बाबा रे, की आम्ही ज्या ज्या दुःखी कष्टी जीवांना आज पाहतो आहोत, अशा प्रकारचं दुःख आणि संकट कर्मांच्या उदयांमुळे आमच्या जीवनामध्ये सुद्धा नक्की येऊ शकतं. आणि त्यासाठी आपण कोणत्याही प्रकारे बेसावध न राहता या सर्व कर्म व्यवस्थेला समजावून घेऊन त्या धनाधिकांच्या किंवा काहीशा पुण्याच्या उदयाद्वारे स्वतःला सर्वथा सुरक्षित मानणे योग्य नाही. कारण जीवाचा पुरुषार्थ हा परद्रव्यामध्ये चालत नाही, जीवाचा पुरुषार्थ हा अंतरंगामध्ये चालतो. परद्रव्य हे भिन्न आहेत, त्यांचं स्वतंत्र संचालन आहे, जीवाचे परिणाम बाकी स्वाधीन आहेत. आणि त्यामुळे येथे त्या जंगलामध्ये झाडावरती चढून बसलेल्या व्यक्तीप्रमाणे आपण निश्चितच मूढ बुद्धी न ठेवता सर्व प्रकारच्या संयोगांचा व्यवस्थित अभ्यास करून, या सर्व वस्तू व्यवस्थेचा अभ्यास करून स्वतःला धर्ममार्गामध्ये स्थिर करणं हे आपलं मूळ प्रयोजन असलं पाहिजे. तर अशा प्रकारे या सिद्धांतांना आपल्या जीवनामध्ये स्वीकारून आपण सुद्धा लगोलग सुखी व्हाल या मंगल कामनेसहित जय जिनेंद्र. या वाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो वाणी मस्तक नमो सदा देत हूँ ढोक.